गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण युनिट नंबर 3मधील शेवटचा जो पॉईंट आहे 3.4 फ्रेडरिक लिस्टचा संरक्षणविषयक सिद्धांत किंवा संरक्षणवादी धोरणविषयक विचार याविषयी चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण लिस्टने मांडलेली राष्ट्रवादाची संकल्पना याविषयी चर्चा केली होती. आजच्या या लेक्चरमध्ये आपण त्याने संरक्षणवादी विचारधारा जी मांडलेली आहे किंवा व्यापाराची संरक्षणवादी जे विचार मांडले आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. फ्रेडरिक लिस्टने राष्ट्राच्या उत्पादना शक्तीत वाढ होण्यासाठी किंवा वाढ होणे आणि देशात उद्योगांचा विकास होण्यासाठी व्यापारी संरक्षणाचा जो सिद्धांत मांडला त्यालाच फ्रेडरिक लिस्टची संरक्षणवादी नीती किंवा संरक्षणविषयक धोरण असे म्हटले जाते. या संरक्षणविषयक धोरणामध्ये त्याने संरक्षित व्यापाराचे धोरण कशा प्रकारे उपयुक्त आहे याविषयी आपले मत मांडलेले आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्याचबरोबर देशाची उत्पादनशक्ती वाढवण्यामध्ये हे धोरण कशा प्रकारे उपयुक्त ठरते किंवा महत्त्वाची भूमिका बजावते याचे स्पष्टीकरण त्याने या आपल्या संरक्षणवादी धोरणामध्ये दिलेले आपल्याला दिसून येते. त्याच्या मते कारखानदारीचा विकास होण्यासाठी किंवा उद्योगांचा विकास होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एक असा प्रश्न निर्माण होतो की उद्योगांचा विकास करण्यासाठी कोणते धोरण उपयुक्त ठरू शकते आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवण्यात याव्यात याविषयीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्याने या संरक्षणवादी धोरणाच्या माध्यमातून त्याचे उत्तर दिले आपल्याला दिसून येते. लिस्टने हे धोरण मांडत असताना या धोरणाची काही जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर त्याच्या या संरक्षणवादी धोरणाची संकल्पना किंवा हे धोरण स्पष्टपणे आपल्याला जाणून घेता येत असते. यामध्ये त्याने जे काही प्रमुख मुद्दे मांडून जे हे धोरण स्पष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे संरक्षणाचे धोरण राष्ट्राच्या आर्थिक विकासावर अवलंबून असते. सनातनवादी संप्रदायाने किंवा सनातनवादी विचारवंतांनी आपले विचार मांडत असताना जगातील सर्व राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर असल्यामुळे त्यांनी खुल्या व्यापाराचा स्वीकार केला आणि त्यांच्या मते प्रत्येक देशाने खुल्या व्यापाराचा स्वीकार करून आपल्या देशाची प्रगती घडवून आणली पाहिजे किंवा आपला आर्थिक फायदा करून देशाची आर्थिक प्रगती करता येत असते. अशा प्रकारचे मत सनातनवादी विचारवंतांनी मांडले होते. परंतु लिस्टला मात्र सनातनवाद्यांचे हे विचार मान्य नव्हते. त्याने या खुल्या व्यापाराच्या धोरणाला विरोध करून त्याने असे मत मांडले की राष्ट्राचे अंतिम ध्येय जरी खुल्या व्यापाराचे धोरण असावे हे मान्य केले तरी आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान राष्ट्रामध्येच खुल्या व्यापाराचे धोरण उपयुक्त ठरू शकते. मात्र मागासलेल्या देशांना मुक्त व्यापाराचे धोरण किंवा खुल्या व्यापाराचे धोरण हे नुकसानकारक ठरते आणि म्हणून एखाद्या राष्ट्राने खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारावे की संरक्षणाचे धोरण स्वीकारावे हे करत असताना त्या राष्ट्राची आर्थिक स्थिती कशा प्रकारची आहे त्याचबरोबर त्या देशामधील आर्थिक विकास कशा प्रकारे झालेला आहे यावर या गोष्टी निश्चित ठरू शकतात किंवा त्या अवलंबून असतील. आणि म्हणून या ठिकाणी देशाची आर्थिक परिस्थिती पाहून प्रत्येक देशाने आपले
व्यापार धोरण निश्चित करावी, अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडले आपल्याला दिसून येते. लिस्टच्या मते मागासलेल्या राष्ट्रांना संरक्षणाच्या धोरणाचा अवलंब करून त्यांनी आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक दर्जा जो आहे तो सुद्धा वाढवणे गरजेचं आहे. जेव्हा देश सर्वोच्च आर्थिक विकासाच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा संरक्षणाचे धोरण स्वीकारणे योग्य नसते किंवा देशातील उद्योगांना संरक्षण देणे योग्य ठरत नाही. एकूणच देशाच्या आर्थिक विकासावरच्या विविध अवस्थांनुसार किंवा गरजानुसार संरक्षण धोरणाचा वापर करावा, अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच आर्थिक विकासावर संरक्षणाचे धोरण हे अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो लिस्टने मुद्दा मांडलेला आहे संरक्षण धोरणाचे स्पष्टीकरण करत असताना, तो म्हणजे बालोद्योग युक्तिवाद किंवा बालोद्योगाची संकल्पना. या ठिकाणी लिस्टच्या मते राष्ट्रातील नैसर्गिक परिस्थिती उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल असेल आणि त्यास औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर असणाऱ्या राष्ट्रातील उद्योगांशी तीव्र स्पर्धा करावी लागत असेल तर संरक्षण धोरणाचा अवलंब करावा, अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले दिसून येते. यालाच तो बालोद्योग युक्तिवाद असे म्हणतो. म्हणजेच जेव्हा उद्योगांचा विकास होत असतो, उद्योगांच्या विकासाची प्रक्रिया सुरू असते, त्यावेळी देशातील उद्योगांना संरक्षण देणे उपयुक्त ठरते किंवा महत्त्वपूर्ण असते आणि म्हणून अशा वेळी त्यावेळी त्या राज्यसत्तेने उद्योगांना संरक्षण देण्यासाठी संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार करणे उपयुक्त ठरते. त्याच्यामध्ये खुल्या व्यापारी धोरणामुळे मागास राष्ट्रातील उद्योगांच्या वस्तू उद्योगधंद्यांच्या वस्तू औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रातील उद्योगधंद्यातील उत्पादित वस्तूंशी स्पर्धा करू शकत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी देशातील उद्योगांना संरक्षण देणे गरजेचे असते. इंग्लंडसारख्या औद्योगिकदृष्ट्या संपन्न राष्ट्रातील उद्योगांशी जर्मनीतील उद्योगांना स्पर्धा करणे शक्य नसल्यामुळे जर्मनीतील बाल्यावस्थेतील उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार केला पाहिजे किंवा अवलंब केला पाहिजे, अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले दिसून येते. म्हणजेच देशातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी, त्याचबरोबर जागतिक स्पर्धेमध्ये त्यांना टिकाव धरण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजेच उद्योग बाल्यावस्थेत असताना उद्योगांना संरक्षणाचे धोरण उपयुक्त ठरत असते किंवा त्यावेळी देशाने संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार करावा, अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडले आपल्याला दिसून येते. त्यानंतर जो महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी लिस्टने मांडलेला आहे तो म्हणजे राष्ट्राला किंवा देशाला औद्योगिक शिक्षण देणे आवश्यक असते. लिस्टच्या संरक्षण धोरणाचे आणखी एक महत्त्वाचे हे वैशिष्ट्य असलेले आपल्याला दिसून येते. देशाला औद्योगिक शिक्षण देणे ह्या त्याच्या धोरणाचा मुख्य हेतू असला पाहिजे, अशा प्रकारचे मत त्याने या ठिकाणी मांडलेले आहे. औद्योगिक शिक्षणामुळे देशाच्या औद्योगिक विकासाला मदत होत असते, परंतु ज्या देशात असे शिक्षण पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी उद्योगांना संरक्षण देण्याची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ इंग्लंडसारख्या देशात औद्योगिक शिक्षण पूर्ण झाल्याने तेथील उद्योगांना संरक्षण देणे योग्य नाही, अशा प्रकारचे मत त्याने मांडलेले आपल्याला दिसून येते. औद्योगिकरणासाठी लागणारी साधनसामग्री, प्रबळ इच्छाशक्ती व नैसर्गिक कल ज्या देशाकडे नाही त्याही देशातील उद्योगांना संरक्षण देण्याची जरुरी नाही. लिस्टने या संदर्भात उष्णकटिबंधीय देशाची उदाहरणे दिलेली आपल्याला दिसून येतात. थोडक्यात या ठिकाणी लिस्टने असं म्हटलेलं आहे की देशाचा औद्योगिक विकास होण्यासाठी आणि देश आर्थिकदृष्ट्या संपन्न सामर्थ्यवान होण्यासाठी, देशाची उत्पादन शक्ती वाढण्यासाठी देशातील समाजाला किंवा श्रमिकांना औद्योगिक शिक्षण देणे आवश्यक असते आणि त्यामुळे औद्योगिक शिक्षण दिल्यामुळे उद्योगांचा विकास घडून येईल,
परिणामी उद्योग सक्षम बनू शकतील किंवा स्पर्धेला तोंड देऊ शकतील आणि त्यातून देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढले जाईल, उत्पादन शक्तीमध्ये वाढ होईल. आणि म्हणून अशावेळी सुरुवातीच्या कालखंडामध्ये औद्योगिकरणाला चालना मिळण्यासाठी औद्योगिक शिक्षण देणे उपयुक्त ठरते किंवा आवश्यक असते, अशा प्रकारचे मत लिस्टने या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो त्याने संरक्षणवादी धोरणाच्या बाजूने मांडलेला जो मुद्दा आहे तो म्हणजे कायमस्वरूपी संरक्षण देणे त्याला अमान्य होते किंवा त्यास अमान्य होते. संरक्षणवादी धोरणामुळे देशातील उद्योगांची उत्पादन शक्ती वाढली, तसेच इतर देशातील उद्योगांशी त्यांची स्पर्धा करण्याची शक्ती वाढली की उद्योगांना दिले जाणारे संरक्षण जे आहे ते काढून घेतले पाहिजे किंवा घ्यावे. देशातील उत्पादक शक्तीला संरक्षण देणे हे संरक्षण नीती किंवा धोरणाचे मूळ कारण असले तरी कोणत्याही उद्योगाला कायमस्वरूपी संरक्षण देणे लिस्टला मान्य नव्हते. म्हणजेच उद्योग स्पर्धाक्षम बनल्यानंतर त्या उद्योगाचे संरक्षण काढून घेणे उपयुक्त ठरते, अशा प्रकारचे मत या ठिकाणी लिस्टने मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरे जे महत्त्वपूर्ण मुद्दा जो त्याने या आपल्या संरक्षणवादी धोरणामध्ये मांडलेला आहे तो म्हणजे शेती व्यवसायाला संरक्षण जे दिले जाते त्याला ते अमान्य होते. लिस्टच्या मते संरक्षण धोरणाचे लिस्टने मांडलेले लिस्टचे या धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने शेती व्यवसायाला संरक्षण देऊ नये, अशा प्रकारचे मत या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. देशातील उद्योगांच्या विकासासाठी स्वस्त कच्चा माल मिळणे आवश्यक असते आणि त्यामुळे शेतीला संरक्षण देऊ नये, अशा प्रकारचे मत या ठिकाणी त्याने मांडले आहे. शेतीला संरक्षण दिल्यास अन्नधान्य व कच्चा मालाच्या किमती वाढून त्याचा उद्योगांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होईल आणि म्हणून शेतीला संरक्षण देऊ नये, कारण तसे केल्यास नैसर्गिक श्रम विभागणीचे फायदेही मिळणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी उद्योगांच्या विकासावर त्याचा परिणाम झाल्या व अनिष्ट परिणाम होईल आणि म्हणून या ठिकाणी शेतीला संरक्षण देऊ नये, अशा प्रकारचे मत त्याने मांडलेले दिसून येते. त्याच्यामध्ये निसर्गानेच शेतीचे संरक्षण केले आहे आणि त्यामुळे शेतीला संरक्षण देण्याची कारण नाही. त्याच्यामध्ये अशा पद्धती त्याच्यामध्ये जर्मनीची जी प्रगती, शेती व्यवसायाची जी प्रगती झाली होती त्या प्रगतीमुळे जर्मनीच्या शेती उत्पादनांना परकीय स्पर्धेची भीती नव्हती आणि म्हणून शेतीला संरक्षण देऊ नये, अशा प्रकारचे मत या ठिकाणी त्याने मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण पाचवा जो मुद्दा या ठिकाणी त्याने संरक्षणवादी धोरणाच्या बाजूने मांडलेला आहे तो म्हणजे उद्योगांना सरसकट संरक्षण देणे अयोग्य असते किंवा त्याला अमान्य होते. त्याने संरक्षण नीतीचा जरी पुरस्कार केला असला तरी सर्वच प्रकारच्या उद्योगांना सारख्याच प्रमाणात संरक्षण देणे योग्य नाही, अशा प्रकारचे त्याचे मत होते. देशाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे जे उद्योग आहेत अशा मोजक्याच उद्योगांना संरक्षण देण्याची शिफारस किंवा देणे योग्य असते, अशा प्रकारे त्याने या ठिकाणी संरक्षणवादी धोरणाविषयी मत मांडलेले आहे. ज्या उद्योगातील उत्पादित वस्तूमुळे देशाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात अशाच उद्योगांना संरक्षण दिले गेल्यास संरक्षित उद्योगांच्या साहाय्याने देशातील इतरही उद्योगांच्या वाढीला चालना मिळत असते, इतरही उद्योगांचा विकास होऊ शकतो, असे त्याला वाटत होते आणि म्हणून या ठिकाणी सरसकट किंवा सर्वच उद्योगांना संरक्षण देणे योग्य नाही, अशा प्रकारचे मत त्याने या ठिकाणी मांडलेले आहे. उद्योगांच्या उभारणीसाठी भांडवली साधनसामग्री, श्रम, तांत्रिक मदत, कौशल्य इत्यादींचा भरपूर पुरवठा असणे आवश्यक आहे किंवा महत्त्वाचे असते आणि म्हणून या ठिकाणी त्याने सरसकट उद्योगांना संरक्षण देणे त्याला योग्य वाटत नव्हते. त्यानंतर त्याने जे महत्त्वपूर्ण एक मुद्दा मांडला तो म्हणजे संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार करत असताना काही दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये संरक्षणवादी धोरण स्वीकारत असताना त्या देशाजवळ किंवा राष्ट्राजवळ
विस्तीर्ण भौगोलिक प्रदेश, विपुल अशी नैसर्गिक साधनसामग्री, विकसित शेती व्यवसाय व भरपूर लोकसंख्या असली पाहिजे. तसेच राष्ट्र किंवा देश लष्करीदृष्ट्या व नाविकदृष्ट्या सामर्थ्यवान असला पाहिजे आणि देशाची सांस्कृतिक व राजकीय प्रगती झालेली असली पाहिजे. अशा या अटींची पूर्तता करणाऱ्या राष्ट्रांनीच संरक्षण धोरणाचा स्वीकार करावा, अशा प्रकारचे मत या ठिकाणी त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या नैसर्गिक साधनसामुग्रीकडून भौगोलिकदृष्ट्या शेती व्यवसायाचा विकास झाला असेल, अशा देशांनीच संरक्षणवादी धोरणाचा स्वीकार करावा, अशा प्रकारचे स्पष्टीकरण या ठिकाणी त्याने दिलेले दिसून येते. आणि शेवटचा जो संरक्षणवादी धोरणाच्या बाजूने जो मुद्दा त्याने मांडलेला आहे तो म्हणजे कच्चा माल आयातीच्या बाबतीत त्याने जे स्पष्ट मत दिलेले आहे ते या ठिकाणी आपण पाहायचे आहे. देशाच्या प्रगतीसाठी औद्योगिक विकास महत्त्वपूर्ण असतो आणि औद्योगिक विकासासाठी यंत्रसामग्री आणि कच्चा माल गरजेचा आहे. औद्योगिक यंत्रसामग्री आणि कच्चा माल हा खुल्या व्यापारी धोरणाचा अवलंब करून आयात करावा. कच्चा माल व यंत्रसामग्रीच्या आयातीवर निर्बंध लादू नयेत, कारण या मालावर जकाती लादल्यास किंवा निर्बंध लादल्यास कच्चा माल महाग होऊन त्याचा परिणाम उत्पादन खर्चात वाढ होईल आणि त्याचा प्रतिकूल परिणाम देशाच्या औद्योगिक विकासावर होऊ शकतो. आणि म्हणून कच्च्या मालाच्या आयातीवर शक्यतो कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादू नयेत आणि अशा प्रकारचा कच्चा माल औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारी साधनसामग्री मुक्त व्यापारी धोरणाचा अवलंब करून त्याची मोठ्या प्रमाणात आयात करावी. अशा प्रकारे या ठिकाणी लिस्टने या संरक्षणवादी व्यापार नीतीचा किंवा व्यापार धोरणाची संकल्पना किंवा जो सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यामध्ये संरक्षणवादी व्यापार धोरण कशा प्रकारे त्याचा अवलंब करावा, कधी करावा, कशासाठी करावा याचे या ठिकाणी स्पष्टीकरण केलेले आपल्याला दिसून येते. आज या ठिकाणी आपला युनिट नंबर 3 जे आहे ते पूर्ण झालेले आहे. या युनिट नंबर 3मध्ये आपण फ्रेडरिक लिस्टचे आर्थिक विचार आपण अभ्यासलेत. यामध्ये 3.1 मध्ये आपण फ्रेडरिक लिस्टने सनातनवादी विचारावर केलेली टीका जी आहे त्याविषयी आपण चर्चा केली. 3.2 मध्ये आपण फ्रेडरिक लिस्टने मांडलेल्या आर्थिक विकासाच्या विविध अवस्था किंवा टप्पे त्याचा आपण सखोल अभ्यास केला. 3.3 मध्ये आपण फ्रेडरिक लिस्टने मांडलेली राष्ट्रवादाची संकल्पना याविषयी चर्चा केली आणि आजच्या या आपण शेवटच्या 3.4 मध्ये त्याने व्यापारविषयक जी संरक्षण नीती किंवा संरक्षणवादी धोरण जे मांडलेलं आहे त्याविषयी आपण चर्चा केली. तर आज या ठिकाणी आपला हा युनिट संपलेला आहे. पुढील युनिट पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत.